नमस्कार मित्रांनो. आपण सगळे म्हणतो ना, मला लोकांचा स्वभाव पटकन कळतो. पण कधी असं वाटतं का, मला माझा स्वभाव कधी कळत नाही. राग आला तरी का आला कळत नाही. दुःख आहे पण कारण सांगता येत नाही. आणि मोटिवेशन ती तर व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग मेसेज करतेच. मित्रांनो, इथं जन्म घेते इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे स्वतःला समजून घेण्याची बुद्धिमत्ता. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे स्वबोध बुद्धिमत्ता. म्हणजे मला काय वाटतं हे ओळखणं, मी असं का वागतो हे समजणं, माझ्या ताकदी आणि मर्यादा जाणणं, स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं. सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर मी स्वतःचा बेस्ट फ्रेंड आहे का. एक ऑफिसमधलं उदाहरण बघूया. बॉस ओरडतो, आपण वरून म्हणतो ओके सर, पण आतून मन म्हणतं आज राजीनामा लिहू का उद्या. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असलेला माणूस म्हणतो थांब, मला राग आलाय पण निर्णय नंतर घेऊ. बाकीचे म्हणतात आजच स्टेटस टाकतो. PQ नाही पण SQ. PQ म्हणजे पब्लिक क्वेश्चन, जे आपण आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो त्याला PQ म्हणतात, पीपल क्वेश्चन. ही आहे SQ, सेल्फ क्वेश्चन. ही बुद्धिमत्ता अर्थात SQ असलेले लोक स्वतःच्या भावना दाबत नाही, पण भावना त्यांना चालवत सुद्धा नाही. स्वतःला दोष देत बसत नाही आणि सतत विक्टिम सुद्धा बनत नाहीत. ते म्हणतात माझी ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये या स्वबोध बुद्धिमत्तेचे अर्थात इंट्रापर्सनल इंटेलिजन्सचे पहिल्या खजिन्यातील संदूक उघडून 5 रत्न काढले होते. आपणाकडे किती रत्न आहेत याचा शोध घेतला का? आपण कमेंटमध्ये जरूर टाकावे. घेतला नसल्यास आजच शोध घ्या. आणि तो मागील व्हिडिओ बघितला नसेल तर बघा आणि स्वतःचा शोध घ्या, माझा नाही. हे सर्व आपणासाठी मित्रांनो. आज उर्वरित त्या खजिन्यातील 5 म्हणजे एकूण 10 रत्न बाहेर काढणार आहोत. आणि हो, आपल्या खजिन्यात ही रत्न नसतील तर त्यांची निर्मिती कशी करावी हे सुद्धा शेवटी सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर जाऊया बुद्धिमत्तेच्या खजिन्यामधील दुसरं संदूक आहे स्वनियंत्रण, सेल्फ रेग्युलेशन. यामध्ये पहिलं रत्न आपल्याला मिळतं भावनावर नियंत्रण, इमोशनल कंट्रोल. राग, तणाव किंवा निराशा आल्यावर शांत राहून योग्य प्रतिक्रिया देणे. याबाबत आपण उदाहरण पाहू. डाएट सुरू असताना समोरून गरमागरम कांदा भाजीचा जर वास आला तरीही मन घट्ट धरून बाजूला हो, मी डाएट करतो आहे, तू माया आहेस असं म्हणता येणं आणि हे टाळणं, याला म्हणतात सर्वोच्च दर्जाचा इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. मित्राशी भांडण झालं तरी लगेच ओरडण्याऐवजी, शिव्या देण्याऐवजी शांत बोलून प्रश्न सोडवणे, याला म्हणतात भावनावर नियंत्रण. यामध्ये दुसरा रत्न आहे संयम व धैर्य, पेशन्स अँड टॉलरन्स. अवघड परिस्थितीत सुद्धा घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणं. संयम, जसे नीटची परीक्षा होते आणि मुलं निकालाची वाट पाहतात तेव्हा अनेक विद्यार्थी हायपर होतात, त्यांची चलबिचलता वाढत जाते. अशा परिस्थितीत सुद्धा चिंता न करता शांत राहणं, हे या रत्नाची खासियत आहे. तिसरं रत्न आहे स्वअनुशासन, सेल्फ डिसिप्लिन. ठरवलेल्या नियमाचे पालन करून स्वतःला नियंत्रित ठेवणे. जसं आपण म्हणतो की मोबाईलचा वापर कमी करायला पाहिजे, ठराविक वेळेतच अभ्यास करायला पाहिजे, तेव्हा या बाबतीत तंतोतंत पालन करणे. स्वतःचा रिमोट स्वतःकडे ठेवणे. जगाला आपल्या रिमोटवर नाचवणारे खूप आहेत, पण स्वतःच्या रागावर, आनंदावर आणि आळसावर सुद्धा ताबा मिळवणे म्हणजेच ही खरी बुद्धिमत्ता आहे. चौथं रत्न आहे उतावळेपणा टाळणे, इम्पल्स कंट्रोल. अचानक येणारे इच्छा किंवा निर्णयावर नियंत्रण ठेवणे. बरेचदा काय होते की गेम खेळायची इच्छा होते आणि आपण त्याकडे वळतो. मित्र येतात, मित्र अनेकदा आपल्याला सांगतात की नवीन मूवी लागलेला आहे, चल जाऊ. अशा वेळी जी किती इच्छा निर्माण झाली तरी सुद्धा त्याच्यावर ताबा मिळवून आधी आपला गृहपाठ करणे किंवा ठरवलेला अभ्यास पूर्ण करणे. त्यामधलं शेवटचं रत्न आहे स्ट्रेस मॅनेजमेंट, तणाव व्यवस्थापन. हे फार महत्वाचं रत्न आहे. परीक्षा म्हटल्यावर तणाव येतोच, त्यामध्ये पालकांनी त्यात भर टाकत असतात तणाव निर्माण करणे. योग्य उपायांचा वापर करून मन शांत ठेवणे. परीक्षेच्या वेळी दीर्घ श्वास, ध्यान किंवा चालणे करून मन शांत ठेवणे. स्ट्रेस मॅनेजमेंट यासाठी आपण अनेक प्रकारचे
बाबी करू शकतो. काही आवडतं संगीत ऐकू शकतो, किंवा आवडतं खेळ खेळू शकतो, किंवा ध्यान करू शकतो. संकटाच्या वेळी तुम्ही पॅनिक होता का, की शांत विचार करता, की शांत डोक्याने विचार करता, की लगेच रडगाणं सुरू करता? ते सांगा. अस्त्र आहे, स्वतःला गुण द्या. हे 5ही रत्नांना आपण गुण द्यायचे, आणि 5 पैकी एकूण किती गुण होतात हे नोंदवून ठेवायचं आहे. शेवटचं संदूक यामध्ये आहे उद्दिष्ट आणि प्रेरणा, इंटरनल मोटिवेशन. आणि या खजिन्यातील ह्या संदुकामध्ये जे 5 रत्न आहेत, त्यामध्ये पहिलं रत्न आहे स्वतःची स्पष्ट उद्दिष्टे असणे, क्लिअर पर्सनल गोल्स. व्यक्ती स्वतःसाठी ठोस व वास्तववादी ध्येय ठरवणे आवश्यक असते. सेमिस्टरमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी दररोज 2 तास अभ्यास करण्याचे लक्ष ठेवणे, किंवा नीटच्या परीक्षेमध्ये 600 गुणांचं टार्गेट ठेवणे. परंतु हे वास्तववादी असलं पाहिजे, नाहीतर त्याला काही अर्थ राहणार. नंतरचं आहे स्वतःहून काम करण्याची प्रेरणा, सेल्फ ड्रिव्हन एफर्ट. बाहेरून दबाव नसतानाही स्वतःच्या इच्छेने काम करणे. जसं शिक्षकांनी सांगितले नसले तरी नवीन विषय स्वतः अभ्यासणे, जो भाग शिकवायचा आहे तो आधी पाहणे, याला म्हणतात सेल्फ ड्रिव्हन एफर्ट. पालकांना न सांगताही आपण त्यामध्ये पुढाकार घेणे. पुढील रत्न आहे सातत्य व चिकाटी, कन्सिस्टन्सी अँड परसिस्टन्स. जीवनामध्ये अनेक वेळा अडचणी येतातच, अडचणीशिवाय जीवन असूच शकत नाही. तेव्हा अशा अडचणी आल्या तरी आपले प्रयत्न सुरू ठेवणे. सुरुवातीला प्रोग्रामिंग कठीण वाटते, तरी रोज सुधारणा करून आपल्याला त्याच्यामध्ये प्रगती करता येऊ शकते. सराव अत्यंत महत्वाचा असतो, कारण चिकाटी असणं आवश्यक आहे. पुढील रत्न आहे स्वतःचे मूल्यांकन, सेल्फ इव्हॅल्युएशन. स्वतःच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा करणे. प्रत्येक वेळी स्वतःचं मूल्यांकन करणे, आणि स्वतःचं मूल्यांकन हे कधीच खोटं राहत नाही, हे वास्तववादी असतं. स्वतःला माहित आहे की आपण किती पाण्यात आहोत. टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्यावर चुका शोधून पुढच्या वेळी अधिक तयारी करणे. म्हणतात ना, स्पर्धा ही स्वतःशी करावी, स्पर्धा इतरांशी करूच नाही. स्वतःशी जर स्पर्धा केली तर निश्चितच तुमच्यामध्ये प्रगती होऊ शकते. पुढील रत्न आहे सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह माइंडसेट. खूप महत्वाचा आहे. आपण अनेकदा सकारात्मक दृष्टिकोन म्हणतो, परंतु याच्यामध्ये या वृत्तीमध्ये कृतीची जोड असणे अत्यंत आवश्यक आहे. अपयश आले तरी शिकून पुढे जाण्याची वृत्ती ठेवणे, स्पर्धेत हरल्यानंतर निराश न होता पुढच्या स्पर्धेसाठी अधिक मेहनत करणे. अनेक विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये रिपीट करतात, तेव्हा ही स्पर्धा स्वतःशीच असते. मागे जे गुण मिळालेले आहेत त्यामुळे निराश न होता, निगेटिव्ह माइंडसेटमध्ये न जाता पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून की माझा हा पल्ला इथपर्यंत गेलेला आहे, आता थोडा बाकी आहे, असा एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून आपण स्वतःचं इंधन झालं पाहिजे, स्वतःचं मोटिवेशन झाले पाहिजे. स्वतः अभ्यास करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी कोणीतरी ओरडावं लागतं का? तुमच्या आतूनच एक आवाज येतो, उठ पट्ट्या, तुला करायचं आहे. याला म्हणतात पॉझिटिव्ह माइंडसेट. जिमला जायचं म्हणून 6 वाजताचा अलार्म लावणं हे झालं इंटरपर्सनल, परंतु अलार्म वाजल्यानंतर स्नूज न करता खरंच बेडवरून खाली उतरणं हा तुमचा इंट्रापर्सनल विषय आहे. तुमची स्वप्ने स्पष्ट आहेत का? तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळते हे माहिती आहे का? तुम्ही स्वतःमध्ये तपासा आणि वरील सर्व 5ही रत्नांना प्रत्येकी 1 पैकी गुण द्या आणि हे नोंदवून ठेवा. आता आपण आपला स्कोर कार्ड पाहूया. आता या 3ही संदुकाचे गुण एकत्र करा. काही सेकंद मी थांबतो. ठीक आहे, ज्यांना 12 ते 15 गुण मिळाले आहे तर तुम्ही संत आहात, स्वतःच्या मनाचे मालक आहात. लोकांसाठी काउन्सिलर बना, इतरांसाठी मार्गदर्शक बना, इतरांसाठी प्रेरणास्थान बना. 9 ते 11 गुण जर मिळाले असेल तर थोडी प्रॅक्टिस हवी. कधी कधी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेता, ती थांबवावी लागेल. जर 8 पेक्षा कमी गुण मिळाले असेल तर काळजी नको, ही बुद्धिमत्ता सुद्धा वाढवता येते. सायन्स ऑफ पीपल किंवा अशाच पुस्तकांचा आधार घ्या आणि स्वतःला वेळ द्यायला शिका. तुम्ही म्हणाल हे गुण असायला पाहिजेत, या बाबी नसायला पाहिजेत, पण कशा वाढवायच्या? बरोबर आहे, ते सुद्धा मी सांगणार आहे.
स्वतःला न कळणारा माणूस लोकांना कसा कळणार? स्वतःशी गोंधळात असलेला माणूस निर्णयात ठाम कसा राहणार? हाय इंट्रापर्सनल इंटेलिजन्स हा क्लिअर डिसिजन्स मध्ये असतो. त्याच्यामध्ये इमोशनल बॅलन्स असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेस लेस असावं आणि मोर पर्पज असावं. चांगली बातमी अशी की ही बुद्धिमत्ता जन्मजात नसते, ती विकसित करता येते. सेल्फ टॉक बदला. मी नाही करू शकत असं बोलू नका, तर मी शिकतोय असं म्हणा. रिफ्लेक्शनची सवय लावा. दिवसातून 5 मिनिटे स्वतःला विचारा, आज मला काय वाटलं. स्वतःच्या बाउंड्रीज ठेवा. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला नाराज नका करू. एकटे राहायला शिका. एकटेपणा आणि एकांत वेगळे असतात बरं. ज्याला स्वतःची किंमत माहीत असते तो व्हॅलिडेशनसाठी भटकत नाही, आणि ज्याला स्वतःची दिशा माहीत असते तो गर्दीत हरवत सुद्धा नाही. लोकांना समजणं महत्वाचं आहे, पण त्यावरून जास्त महत्वाचं आहे स्वतःला समजणं. कारण तुमच्या बरोबर 24 तास 7 दिवस जो माणूस असतो तो म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणून स्वतःशी नातं चांगलं ठेवा, म्हणजे बाकी नाती आपोआप सुधारतील. ज्याने स्वतःला जिंकलं त्याने आयुष्य अर्ध जिंकलं. जगाशी मैत्री करण्याआधी स्वतःशी मैत्री करा. स्वतःला ओळखा, कारण तुमच्या आयुष्याचा सिनेमा तुम्ही लिहिताय आणि हिरोही तुम्हीच आहात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला स्कोअर किती मिळाला आहे. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढे आणखी एका चांगल्या बुद्धिमत्तेची आपण ओळख करून घेणार आहोत, तेव्हा पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका.